एकदम जिवंत फ्रेश कोलबी। हे बघा कसल्या साईजच्या आपल्याला कोलब्या भेटल्या। नमस्कार मित्रांनो, जय आगरी कोली आगरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आलो ते बघू शकता, ही आहे येंडीने आपण आज मासेमारी करणार आहोत। इकडे बघू शकता एक आपला खाडी आहे, खाडीमध्ये आपण आलो ते येंडीला मासेमारी करायला। एक जुनी पारंपरिक पद्धत आहे, बघू शकता। दोन साईडला अशा दोन दांड्या बांधल्या जातात आणि दोन साईडच्या दोघांनी खेचली जाते। ही अशी मासेमारी केली जाते। याच्यात आपल्याला कोलबी, बोईट, खरबी सर्व मिक्स प्रकारची मच्छी येते। तुम्हाला बघायला भेटेलच कशा पद्धतीने मी येंडीला मच्छी पकडतो ते। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो बघू शकताय, ही अशा प्रकारे आपली येंडी असते आणि ही येंडी आपली झालेली आहे ती बांधून। तिकडे शुभम आणि मी आता थोड्या वेळेला कालोख पडेल, त्यानंतर आपण सुरुवात करू ह्या येंडीने झोलला यायला। इधर हो मागं कॅमेरा बंद आहे का चालू आहे बघ? चालू आहे, चालू आहे मग मित्रांनो बघू शकताय, शुभम आणि मी आता ही येंडी आहे त्या मी झोलायचं आता बघतो। तुम्हाला झोला मारून दाखवतो, पहिला झोलात किती येतात ते बघा। हे अशा प्रकारे येंडी आहे। शुभम त्या साईडला गेला दिसत असेल तुम्हाला। हां घे सरळ सरळ, तू सरळ हो, इकडे जाऊ जरा घेऊन इकडं। हां चल, हां तसा घे मग चल। मित्रांनो बघू शकताय शुभमनं मी, पाणी पण कमी आहे। शुभम मागव थोडा, मेरशा जल्ल्या। ही अशा प्रकारे ही अंडीची मासेमारी केली जाते। आता बॅटरी घालवतो, कारण बॅटरी जर चालू असेल तर आपली कोलबी आहे ती येणार नाही। बॅटरी बंद करतो आणि झोला उचलल्यावर तुम्हाला दाखवतो किती आपल्याला कोलब्या येतात त्या। मित्रांनो बघू शकताय, पण या पहिला झोला उचललेला आहे, बघू आपल्या किती आता कोलब्या आल्यात त्या। येंडी आपली भरपूर लागलेली आहे। या अशा प्रकारे या येंडीला ही मासेमारी केली जाते। बघू शकता ही कशी आमची मेहनत आहे ती, शुभमची आणि माझी। बरेच दिवस आपल्या चॅनलवर ब्लॉग आला नव्हता, तर आज हा येंडीचा ब्लॉग, शुभम बोलला आज येंडीचा आपण जाऊया, येंडीचा आपण ब्लॉग बनवू। बघू किती आपल्याला कोलब्या येतात त्या। येंडी आपली भरपूर अशी चिखलात लागलेली आहे। कोलब्या तर दिसतात मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला पण कसे कोलब्यांचे डोळे चमकतात ते लाल लाल। मित्रांनो आपला पहिलाच झोला, आणि पहिल्याच झोल्यात तुम्हाला दिसत असेल कोलब्या बघा। कोलब्या शिवून बघ, कॅमेऱ्यात दिसतात का बघ? बघू, हां बघू बघू, कॅमेरा इकडे दाखव। हां बघ, हां दिसतात काय कोलब्या दिसतात का बघ? इकडे बघ। हो दिसतात रे बाबा मित्रांनो इकडे घे। हां मित्रांनो बघू शकताय कसल्या आपल्या कोलब्या आहेत हे बघा। पहिलाच झोला आणि जवळपास कांज्याच्या कोलब्या आपल्या आलेल्या आहेत हे बघा। हां नाईस, कडक आता दिसतं। कडक अशा कोलब्या आलेल्या आहेत। टाक परत बनव मस्त। घे चल, दिसतात ना हां मित्रांनो? बघा पहिलंच आपण झोला मारला, मस्त आपल्याला एक कांज्याच्या अशा कोलब्या आलेल्या आहेत। अशी ही येंडीने मासेमारी केली जाते। मागरा मित्रांनो बघू शकताय, आपण दुसरा झोला मारायला स्टार्ट केलेला आहे। कोलबी आज आहे थोडीशी दिसतंय ह्याच्यात, ह्या चलीमध्ये। बघू आपल्याला किती भेटतं ते। शुभम मागणं हो, माझ्या अंगावर नको येऊ, त्या साईडला शुभम आहे। कोलबी पण भरपूर मित्रांनो अंगाला लागते, दाखवतो तुम्हाला झोला उचलल्यावर अंगावर। आपण दुसरा झोला उचललेला आहे, पाणी भरपूर कमी आहे, दम लागतंय झोलायला, कारण चिखल भरपूर आहे, पाणी खूपच कमी आहे। बघू तुम्हाला कोलब्या दिसत असेल, कोलब्या आलेल्या आहेत ह्या झोलेला पण। ही येंडीने अशी मित्रांनो जास्त करून कोलबीच आपल्याला येंडीने भेटते। बघू शकताय ही संध्याकाळच्या टायमिंगला ह्या येंडीने केली जाणारी मासेमारी। आणि कोलब्या बघा भरपूर अशा कोलब्या आलेल्या आहेत मस्त। हे बघा मित्रांनो कोलब्या बघा कशा एक झोल्याच्या कोलब्या आलेल्या आहेत।
काम 25 हे बघा. कशा कोलबी आहेत एक नंबर. बघा, कडक घे, टाक. कडक. चला टाकून घेतो या. झोला आपण उचललेला आहे. पाणी जामच कमी आहे तरी मुलं भरपूर दमाला होतं आहे. बघू शकता पाणी फक्त आपल्या डोफ्याच्या एवढं आहे, म्हणजे अर्धा फूट पाणी नाही 1.5 फूट चिखल. आणि कोलबी बघू शकताय कसली आहे. शुभम थोडा आस्ते असते चाल. मस्त आलेलं फुटल्यासारखं वाटत आहे. शुभम सांगते छातीन फुटल्यासारखं वाटतंय, कारण पाणी कमी असल्यामुळं मेहनत आणि ह्या अशा भरमसाठ कोलब्या खूप करावी लागते. आणि कोलबी बघा, चिखोल कमी आणि कोलबी जास्त आहे. बघू शकता मित्रांनो, पूर्ण टायगर कोलबी. कोलबी बघा. हे बघा शुंभक आपल्याला दिसतंय काय कॅमेरा? बघू. हा दिसते. मित्रांनो बघू शकता आपली कोलबीची साईज बघा. कडक कॅमेरा डोक्याला लावला मला काही दिसणार नाही. आणि हे बघा लाल कोलबी जे आपल्या समुद्रात भेटते ती कोलबी. तर हे आपल्याला टाकून घेतो. अशात टाकते ना, घाण का कमी आहे. टाक. कमी आहे. चल. बघू शकता मित्रांनो, एक कालवनाच्या कोलब्या आलेल्या आहेत. एक ह्याच्या झोल्यात 3 झोले मारलेत. आणि आपल्या कोलब्या बघा किती झाल्यात. जवळपास अर्धा किलो आपण 3 झोल्यात कोलब्या पकडलेल्या आहेत. चला फाटाफट मी तेव्हापर्यंत पकडतो. मित्रांनो 4था झोला आपण उचललेला आहे. शोमिय असते ते बघू काय आलाय. चुंबा बघा असा आवाज काढते. हा असते असते ना, अगदच नको फाश. हो ह्याही झोलेला मस्त कोलबी आल्या. कोलबी बघा असे तुमची जर कोलबीच्या डोल्यांवर बॅटरी पडली की कोलबीचे डोले कसे चमकतात बघा. दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओमधनं. मगातपेक्षा भरपूर आलेत आता तो कोलब्या. हे जवळ थोडा. हे बघा मस्त एकदम घाण पण कमी येते. आणि अशा भरपूर अशा कोलब्या येतात. दिसत असेल बघा कशा कोलब्या येतात. चिखल काढते कसा हे साफ करताना ते पण दाखव. हे बघा मित्रांनो, अशी थोडीफार कचरा आली तर ह्या कोलब्या अशा साफ करायला लागतात दर. नाही बघा. आणि कोलबीची साईज पण बघू शकताय, मस्त अशी मोठ्या साईजची कोलबी आहे. घ्यायचं हे दांडी टाकलं ना शुभम, गलन घालायचे. तुला दाखवलं. आपला 6वा नाही तर 5वा झोला असेल, 6वा 7वा झोला असेल. बारीक काहीतरी धाने आलेले आहेत. धाने दिसत असेल तुम्हाला, बारीक धाने. एंडीत आपल्याला राहणार नाही, ते निघून जातील. हे बघा ती बारीक पेर धान्याची. आणि काहीतरी बोहीट का काय आलं आहे. बोहीट आहे, बोहीट वाटतं. कोलबी नाही आपल्याला ह्या झोल्यात आली. जिताडा नाही जिताडा फंटूस असेल. जिताडा आहे बघ. फंटूस आलाय, फंटूस मित्रांनो. अरे कोलबी येत नाही आली ती. कोलबी काही नाही आली मित्रांनो. हा बघा फंटूस आलेला आपला. फंटोस दिसतं का शुभम? फंटूस हा दिसतंय. नाही नाही तुझी बॅटरी चुकलंय. फंटोस ती मधली नाही चालू केली. हो का, नाही दिसत मधली. मित्रांनो बघू शकताय आपण एक अर्धा ते पाऊण तास ते 1 तास झोललो असेल. आणि कोलब्या बघा आपल्याला किती भेटल्यात. हे बघा पालतात. ह्या आहेत अजून. हे बघा ह्या दुसऱ्या आहेत. एकदम जिवंत फ्रेश कोलबी. हे बघा कोलब्या जिवंत कशा कोलब्या आहेत. कसाच कोलब्यांचं आपण काम एकदम 25 केलेलं आहे. आणि कोलबीची साईज पण बघू शकता मित्रांनो. कोलबींची साईज बघा कसली, एकदम मोठी साईज आहे. आपल्या बोटा एवढी साईज आहे कोलबीची. बघू शकता आपण एंडीला आपण कशा पद्धतीने या कोलब्या मासेमारी केली. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हापर्यंत धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.